एक मोठी ब्रेकिंग बातमी पाहूया। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। या संदर्भातली ही महत्त्वाची घडामोड। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देतील। लक्ष्मण, काय माहिती आहे? खरं तर माणिकराव कोकाटे यांना हा सगळ्यात मोठा दणका मानला जातोय। माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट नाशिकच्या न्यायालयाने जारी केलेला आहे। माणिकराव कोकाटे यांनी सदनिका घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षाचा कारावास आणि 10,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा जी आहे ती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावली होती। त्यानंतर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील ही शिक्षा जी आहे माणिकराव कोकाटे यांची ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। आणि या शिक्षेच्या सगळ्याच्या संदर्भामध्ये काल माणिकराव कोकाटे ही शिक्षा सुनावत असताना त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, म्हणून न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना अटक करण्याबाबतच्या सूचना ज्या आहेत त्या प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांना दिलेल्या होत्या। आणि त्यानंतर आता प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांच्या कोर्टाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जो आहे तो जारी केलेला आहे। काही वेळापूर्वी या सगळ्याबाबतचा युक्तिवाद नाशिकच्या प्रथम न्यायदंडाधिकारी वर्ग 1 यांच्या न्यायालयासमोर सुरू होता। माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं देखील वकिलांनी बाजू मांडलेली होती। माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी कोकाटे यांची बाजू मांडत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की माणिकराव कोकाटे हे कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे रेकॉर्ड मार सर। एकच मिनिट सर, हे गेलाय का रे? सर नेमकं कोर्टाने काय म्हटलेलं आहे? माननीय न्यायालयाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार माणिकराव कोकाटे मंत्री यांच्या विरुद्ध अटकेचे आदेश पारित झालेले आहेत। त्यांनी त्वरित पोलिसांसमोर शरण जावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी असे न्यायालयीन आदेश पारित झालेले आहेत। कलम 418 CRPC अन्वये मेहरबान कोर्टाने उचित कारवाई पूर्ण केलेली आहे। सर, आपण प्रक्रिया